ही कथा माझी स्वयंलिखित आहे, त्यामुळे कुणीही कॉपी करू नये. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 104वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर बोलूयात आपल्या कथेकडे. आता अस्मी, आईसाहेब, आबासाहेब यांचा निरोप घेऊन ती तिच्या सासरी जाणार होती. तर तिने तसं सांगितलं पण होतं. तिला त्यांनी खूप राहण्यासाठी हट्ट पण केला, पण ती काही केल्या थांबतच नाही म्हणाली. तसं आबासाहेब तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, पाटलीनबाई, जाऊ द्या त्यांना. अहो, जबाबदारी सोपवली आहे त्यांच्यावर आता कुटुंबाची. तुमच्या जावयांनी राजे सोडून या त्यांना. तो पण हो म्हणून तिला सोडवायला जातो म्हणाला होता. मग अस्मीने काही वेळ प्रियासोबत गप्पा मारल्या आणि निरोप घेतला. तसं प्रियाला तिचा उतरलेला चेहरा बघवला गेला नाही आणि ती म्हणाली, ए अस्मी, नाही करमलं तर चिवला घेऊन येत जा, किंवा फोन करत जा, तुझे दादा येतील तुला नेण्यासाठी. ती पण हो म्हणाली. हो वहिनी म्हणून. असं ती म्हणाली, ए वहिनी, आणि हे छोटू छोटू बाळ कसे आहेत ग, असं म्हणून तिने हळूच तिच्या पोटावर हात ठेवला. आणि आता तिला हसवण्यासाठी ती म्हणाली, ए तू आणि तुझे दादा एकसारखेच आहे बरं. माझं काही नसतं तुम्हाला, फक्त तुमचं प्रेम या बच्चूवरच आहे, हो ना, असं ती म्हणाली. तसे सगळे खूप हसले. आणि आता जाता जाता शिवम तिला डोळ्यांनीच खुणवत म्हणाला, तुला संध्याकाळी सांगतो म्हणून. आणि आता प्रिया त्याला पण चिडवण्यासाठी म्हणा ओठांचा चंबू करून आणि आईसाहेबांच्या मागे उभी राहत हाताचा अंगठा उलटा करून चिडवत होती. पण आता ते पाहून तो जागेवर थांबला. तशी अस्मी म्हणाली, ए दादा चल ना, का थांबला. आणि तो मागे येत म्हणाला, थांबा 1 मिनिट, या आबासाहेबांच्या लाडोबाईचं तर ना जरा खबर घेतो आज, बघ मला कशी चिडवते. आता तो म्हणाला, आईसाहेब तुम्ही बाजूला व्हा बरं, कशी चिडवते तुमची सुनबाई. आता प्रिया जरा घाबरून पटपट आबासाहेबांच्या मागे जाऊन लपत म्हणाली, आबासाहेब बघा ना, तुमचे राजे मला कसे करतायत. आणि आता यांचं कुत्र मांजरासारखं पहिल्यासारखं भांडण सुरू होत होतं. खूप दिवसांनी ते सगळ्यांना बघायला मिळत होतं. ते म्हणाले, हे बघा चिरंजीव, आधी तुम्ही अस्मीला सोडून या, मग काय असेल ते बघू. आणि आता आबासाहेबांचा शब्द म्हणजे दगडावर कोरलेले शब्द. शिवम तसाच मागे फिरला आणि म्हणाला, चमची कुठली, आईसाहेब माझ्या, आबासाहेब माझे, हिची बाजू घेतात. आणि त्याची होणारी ही चिडचिड पाहून ती हळूच आबासाहेबांच्या मागून पुढे येऊन डोकं काढून म्हणाले, अहो अहो. आता तो तर मागे पण बघे ना. तसं आबासाहेब म्हणले, राजे सुनबाई काहीतरी बोलत आहेत ना, ऐका मग जा. आणि आता त्याने मागे वळून पाहिलं तर ती कान पकडून हळूच सॉरी म्हणाली. आणि तोंड वाकडं करून म्हणाला, जापळ, नको मला तुझी सॉरी. आणि आता त्याचं असं बोलणं ऐकून सगळे पुन्हा खूप हसले. तो गेला. तशी प्रिया हसून म्हणाली, चिडकू राम कुठले, किती चिडतात. आणि आता आईसाहेब म्हणाले, अहो सुनबाई, ते किती चिडके आहेत तुम्हाला तर माहिती आहे ना, तरी चिडवतात का त्यांना. ती म्हणाले, अहो आईसाहेब. चैतन्य गेला, पण सगळे खूप चेहरा नाराज करून आणि उदास करून बसले होते. मग थोडीशी मस्ती बघा, अस्मी कशी हसून गेली. आता आबासाहेब तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, म्हणूनच तुम्ही माझ्या लाडूबाई आहात. सगळं कसं नीट करायचं हे तुम्हाला बरोबर येतं बरं. असं म्हणून ते म्हणाले, बरं पाटलीनबाई, आपण आज शेतात जाऊ आणि तिथूनच फार्मवर पण जाऊ. खूप दिवस झाले ना, राजेंना सुट्टी नाही दिली कामातून, आज देऊ त्यांना सुट्टी. त्या म्हणाल्या, अहो पण सुनबाई एकट्या राहतील ना घरी. ते म्हणाले, अहो एकट्या कसे, तुमचे चिरंजीव असतील ना, ते आले की मग जाऊ आपण. आणि आता तो अस्मीला सोडून तिथे जरा वेळ तिच्या सासू सासऱ्यांसोबत गप्पा मारत जवळपास 4 वाजले होते. आणि तो अस्मीला म्हणाला, चल मी निघतो हा. तो घरी आला. येताना तो कधीच मोकळा येत नव्हता बरं का, कारण ह्यावेळी जान्हवी वहिनीने चिंचा दिल्या होत्या त्याच्यापाशी.
तिने जरी चिडवलं होतं त्याला, तरी तो काय खरोखर चिडत नव्हता तिच्यावर कधीही. आणि तो फक्त आणि फक्त लटका राग असायचा तेवढ्या पुरताच त्याच्यावर. तो घरी आला तेव्हा आईसाहेब, आबासाहेब, गंगूमावशी शेतात जाण्यासाठी निघणार होते. तसं आबासाहेब म्हणाले, बरं राजे, आज आम्ही शेतात जातो आणि तसंच फार्मवर, तुम्ही तुम्ही राहा घरी. तो म्हणाला, पण आबासाहेब, खूप उशीर होलो रात्री फार्मवरून यायला. ते म्हणाले, अहो, उशिरा काय आणि लवकर काय, सवय आहे. आणि शेतकरी म्हटलं की कष्ट तर करतातच ना. मग ते कडाक्याच्या थंडीत शेताला रात्री पाणी देण्याचं काम असो की उन्हाळ्यात धान्य उपटण्याचं, हो ना. तो म्हणाला, ठीक आहे आबासाहेब. ते गेले आणि हळूच त्याने वाड्याचा दरवाजा बंद केला. आणि आता बारी होती प्रियाला धडा शिकवण्यासाठीची. ती तर रूममध्ये नव्हती, तसं तो तिला पाहण्यासाठी म्हणून किचनमध्ये गेला. तर प्रिया मस्तपैकी एकदम स्टाईलमध्ये कमरेवर पदर खोचून केसांचा आंबाडा घालून शेंगदाणे वाजत होती. पण आता तो दुपारच्या गोष्टी नाही, पण आत्ताच्या गोष्टी खूप चिडला बरं तिला असं पाहून. आणि आता त्याने कसलाही विचार नाही केला आणि तिचा हात पकडून सरळ मागे वळवून तिला दुखेल असा मुरगळला. आणि ती जरा जास्तच नाटकी स्वरात ओरडत म्हणली, आई गो, सोडा ना, हात दुखतोय माझा, सोडा. तो म्हणला, हो का, मला माहीतच नाही की असं केलं की हात दुखतो म्हणून. आता त्याने तिचा हात आणखी जास्त मुरगळला आणि म्हणाला, करणार का असं परत. आता ती परत ते सहन करत जरा जास्तच आवाज चढवून म्हणले, हो करणार. तो म्हणाला, हो करणार का, बघ नक्की करणार ना. आणि ती म्हणाली, काय करणार, असं म्हणून तिने गॅस बंद केला एका हाताने. आणि आता तो त्याने त्याचा हात जरा जास्त सोडून घेत तिला जवळ ओढून घेतलं. पुन्हा विचारले, करणार का, सांग पटकन. पण ती नावाची प्रिया होती. ती त्याच्याकडे फिरून त्याच्या डोळ्यात डोळे घालून जरा नाक फुगून म्हणली, हो करणार. काय करणार, बोला आता. तो म्हणाला, असं नक्की ना, बघ परत म्हणशील अहो नको नको म्हणून. आता नाही, बस, परत नाही करणार, तू तुझ्या शब्दावर ठाम राहा. काय. ती म्हणाली, हो करणार, मी माझ्या शब्दावर ठाम आहे. असं म्हणून तिने हात सोडून घेतला आणि काम करू लागली. त्याने तिला तसंच पाहत फ्रीज उघडला तो त्यातून थोडासा बर्फ घेऊन आला. तर ती त्याला पाहत होती बरं का, तिरकस नजरेने. आता तो बर्फ त्याने तिच्या उघड्या पाठीवर फिरवायला सुरुवात केली. तो दुसरं काही करणार नव्हता, तो तिला तिची माघार बरोबर घ्यायला लावणार होता. आता तिला तिची चुकी काय आहे ते कळाले होते, कारण तो दुपारच्या तिच्या चिडवण्यामुळे असं करत नव्हता, तर तिने जे केसवर आंबाड्यात बांधले होते ना, त्यामुळे तो तिला तेच सारखं सारखं विचारत होता की सांग पटकन करणार का, सांग पटकन करणार का. आता त्याने खूप वेळ बर्फ फिरवत होता. तसं तसं ती अंग चोरून घेत होती थंड लागत होतं म्हणून, आणि म्हणत होती फक्त आणि फक्त अहो अहो. आणि तो पण हसून फक्त एवढंच म्हणत होता. तिची पाठ खूप थंडगार झाली होती. तसं तिने स्वतः माघार घेतली आणि तो केसांचा घातलेला आंबाडा सोडून सगळे केस एका क्लिपमध्ये अडकवले, ते पण खाली. आता बर्फ तर केव्हाच वितळला होता तिच्या पाठीवर, पण त्याचे हात अजूनही थंडगार होते. तो तिच्यासोबत स्वतःला पण शिक्षा करून घेत होता हात मुरगळण्याची. तसंच एका हाताने तिच्या कमरेवर मिठी मारून तिच्या गळ्यावरचे केस बाजूला करून त्याने त्याचे गरम ओठ तिच्या गळ्यावर, खांद्यावर, मानेवर, उघड्या पाठीवर टेकवत होता आणि बर्फ लावून झालेली थंड जागा गरम करत होता. पण ती एकदम शांत होती बरं का. तो हळूच पुटपुटत म्हणला, आता काय करणार कळलं ना, मग केसवर बांधते का. आता ती तशीच त्याच्या गळ्यात हात टाकून म्हणली, अहो तुम्हाला चिडवायला मज्जा येते ना म्हणून. तो म्हणाला, मज्जा येते म्हणे तुझ्या आईला तुझ्या, पण मला नाही ना आवडत तेच काम करायला. तेच करणार ना तू, जे काम तू करते ते मला आवडत नाही, हो ना, मग तेच करणार. ती म्हणाली, हो मग जरा चिडवलं की लगेच पहिल्यासारखे कडू कारल्यासारखे वागतं ना. आणि ती कसं आहे ना, कारलं ते कारलंच, किती पण तुपात घोळा की साखरेत घोळा, कडू ते कडूच, हो ना.
आता तो तिला तशीच आणखी जवळ घेत तिच्या ओठांकडे त्याचे ओठ नेत तिची हनुवटी वर करत म्हणाला, आणि काकडी ती काकडीच, किती पण जुनी झाली, जाडी झाली किंवा सुकलेली वाटत असली तरी तिची कोशिंबीर मला खूप आवडते. असं म्हणून त्याने तिच्या सरळ तोंडात तोंड घातलं. आता ती पण त्याला आवडत नव्हती असं नाही बरं का, अजिब, कारण खूप दिवसांनी असा त्यांचा किचनमध्ये रोमॅन्टिक मूडमध्ये सगळं चालू होतं. आणि आता तिनं त्यात जरा बाजूला तोंड काढून म्हणली, अहो बस ना, कुणी येईल. तो म्हणला, अहो राणी सरकार, आता सध्या तरी वाड्यावर कुणीच नाही. असं म्हणून त्याने तिला किचन ओट्यावर बसून तिच्या गळ्यावर, हनुवटीवर, खांद्यावर किस करायला सुरुवात केली. पण आता तिला आज सकाळपासून एकदा पण उलटी आली नव्हती बरं. तिने त्याला पुन्हा आठवत म्हणाली, अहो, आडवत म्हणाली, अहो अहो बस ना. आता तो त्याचं डोकं नाईमध्ये हलवून म्हणाला, तू मग अशी काय म्हणाली होतीस, आठवतंय का? आणि आता ती गप्प झाली. तो तिचे ओठ त्याच्या हातांनी 2 बोटांनी दाबत म्हणला, काय मग जमेल ना? आणि आता ती गालातल्या गालात खूप गोड लाजली. त्याने तिच्या त्या गुलाबी ओठांवर त्याचे ओठ टेकवून त्या ओठांचा तो गुलाबी रंग पिण्यासाठी सुरुवात केली. आणि तिने पण त्याच्या केसात हात घालून त्याला खूप वेळ किस करू दिला. पण शेवटी तिनं त्याला धक्का दिला आणि म्हणाले, अहो बस ना, किती कराल, ओठ दुखतायत माझे. असं म्हणून ती खाली उतरून शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेत होती. तो म्हणला, ए ऐक ना. ती म्हणली, हो बोला ना. तो म्हणला, तुला सारखं किती वेळेस सांगू मी की तू केसवर बांधत नको जाऊ म्हणून. आता ती काहीच म्हणे ना. तो म्हणाला, आता बोल ना, उत्तर नाही ना. मग मी त्यावर एक खूपच जबरदस्त इलाज करतो बघ. असं म्हणून त्याने खरोखर मध्ये तिच्या खांद्यावर जरा जास्त जोरात दात उमटवले त्याचे. आणि ती ओरडून म्हणली, अहो किती सातवाल, एका चुकीची एवढी मोठी शिक्षा असते का? जा, मला नाही बोलायचंय तुमच्याशी. असं म्हणून तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. आता तो तिला मनवण्यासाठी छोटंसं गाणं म्हणाला, हे जीवा पाड राणी तुला जपणार हाय, जीवा पाड राणी तुला जपणार हाय, रुसू नको पाटलाची पाटलीन बाय, रुसू नको पाटलाची पाटलीन बाय. गाणं संपलं नाही कुठे की आईसाहेब गंगूमावशी घरी आले. तर किचनमध्ये तिला पाहून आईसाहेब दूर होत्या तेच म्हणाल्या, सुनबाई मी काय म्हणाले होते, काही करू नका म्हणून तर तिनं. आणि आता तिनं त्यांचा आवाज ऐकून स्वतःचे डोळे पुसले व म्हणाली, अहो आईसाहेब, ते आबासाहेबांना माझ्या हातचे लाडू आवडतात ना, मग तेच बनवायला घेतले होते. तर आता मध्येच शिव म्हणला, हो आईसाहेब, मी पण केव्हाच तेच म्हणत होतो की राहू दे, आईसाहेब करतील. हे बघा, जानवी वहिनी त्यांच्या माहेरून आलेल्या काळ्या चिंचा खास प्रियासाठी दिल्यात, त्या खा आधी. पण त्या कुठं ऐकतायत माझं. असं म्हणून त्याने ती पिशवी आईसाहेबांच्या हातात देऊन गेला रूममध्ये. तसं आईसाहेब म्हणाल्या, बरं सुनबाई, ते राहू देत, आधी तुम्ही काय करा, काहीतरी खा, गोळ्या घ्यायच्या आहेत संध्याकाळच्या, त्या घ्या. आज कुठं बरं वाटतं आहे की लगेच काम करू लागले ना तुम्ही. आणि धरा ही पिशवी घ्या तुमची. आणि ती लगेच सगळं ऐकायची. ती पिशवी घेऊन रूममध्ये गेली. आणि आता शिवम तिला पाहून हसत होता आणि बारीक डोळे करून ओठांचा चंबू करून म्हणला, कसं वाटतंय. आणि आता त्या चिंचेच्या पिशवीतल्या चिंचा अंगावर फेकत ती म्हणाली, खोटारडे कुठचे. आणि आता तो चिंचा कॅच करून तिच्या समोर सोलून खात म्हणला, वा वा, किती छान छान आहेत ना चिंचा. प्रिया, अगं खा ना. असं म्हणून तो डोळे चिमकवत होता, आंबट लागत होते म्हणून. आणि आता ती पाहून तिच्या पण तोंडाला पाणी सुटले होते. तिनं त्याच्याच हातातली चिंच हिसकावून घेतली आणि खाल्ली.
आणि तो लगेच कसा म्हणतो, खा खा वासाळी कुठली, माझं उष्ट पण खातीस, उष्ट पण पुरत नाही तुला, घे खा. आता ती पण डोळे चिमकवत म्हणली, तुम्हाला माझे ओठ खायला आवडतात ना, मग मला तुमची उष्टीची चहा खायला आवडते. आता असं म्हणून ती पण हसली आणि तो पण खूप हसले. आणि आता सकाळच्या कोवळ्या उन्हाने एक नवीन उत्साह घेऊन प्रवेश केला होता घरामध्ये. सकाळची 6ची वेळ होती. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. शिवम गाढ झोपेत होता, पण प्रियाची झोप केव्हाच उडाली होती. आज प्रिया काही वेगळ्याच मूडमध्ये होती. काल रात्री शिवमने ज्या प्रेमाने तिची मनधरणी केली होती ते आठवून तिच्या गालावर उगीच लाली पसरत होती. तिने आकाशात आरशात स्वतःला पाहिलं. विस्कटलेले केस आणि चेहऱ्यावरचा तो सात्विक आनंद तिलाच लाजवून गेला होता. तिने ठरवलं, आज आपण शिवमला असंच उठवायचं नाही. तिने हळूच बेडवर जाऊन त्याच्याजवळ बसली. शिवम स्वतःच्या पोटावर हात ठेवून अगदी शांतपणे झोपला होता. प्रियाने आपले ओले केस त्याच्या चेहऱ्यावर झटकवले. तसा शिवम थोडा सळसळला, पण उठला नाही. तिने मग हळूच वाकून त्याच्या कानाजवळ म्हणाली, अहो उठा की, आता किती झोपणार, किती वाजलेत बघा, फार मोर जायचं नाही का. आणि शिवमने झोपेतच तिचा हात पकडला, तिला जवळ स्वतःकडे ओढलं आणि प्रिया थेट त्याच्या छातीवर जाऊन पडली. आणि शिवम डोळे न उघडताच म्हणाला, काय ग पाटलीनबाई, सकाळी सकाळी काय विचार आहेत, काल रात्रीचं अजून पूर्ण झालं नाही का वाटतंय. आणि प्रिया लाजून त्याच्या छातीवर डोके लपवत म्हणाली, शी, काही काय बोलता हो, सोडा मला, आईसाहेब वाट बघत असतील खाली, मला कामं आहेत. शिव म्हणला, आज आज कोणतंही काम नाही आणि कोणतीही सासूबाई नाही, कळलं, आज फक्त तू आणि मी. असं म्हणून त्याने तिची हनुवटी धरून तिचा चेहरा वर केला. आता ते प्रियाच्या डोळ्यात भरलेलं काजळ आणि ओठांवरचं ते मिश्किल हसू पाहून शिवमला संयम सुटला होता. त्याने तिचे नाजूक ओठ आपल्या ओठांच्या कैदेत केले पुन्हा. आज प्रियानेही त्याला अडवलं नाही, उलट तिनेही त्याला तितक्याच प्रेमाने प्रतिसाद दिला. तिच्या हातांची पकड त्याच्या मानेभोवती घट्ट झाली होती. काही क्षण सर्व काही विसरून गेले होते दोघं पण. शिवमने तिच्या गळ्यावर आणि गालावर असणाऱ्या तिळावर पुन्हा एकदा प्रेमाची मोहर उमटवली. आणि शिवम म्हणाला, प्रिया, तू अशी जवळ असली ना की वाटतं हे सगळं जग थांबून जावं. आणि प्रियाने पण त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि म्हणाले, माझं पण तेच होतं हो, तुमच्या या प्रेमाच्या मिठीत राहिलो की बाहेरच्या जगाचा सगळा विसर पडतो मला. बरं उठा ना, मला पण सगळं खायचं आहे आता खाली जाऊन, नाहीतर आईसाहेब परत खवळतील किंवा ओरडतील. तो म्हणाला, उलटी कमी झाली काही तुझी. ती म्हणाली, हो हो ना, कशी झाली कुणास ठाऊक, पण खूपच बरं वाटतंय, अधूनमधून मळमळतं थोडं, पण पचतंय तर सगळं. आणि आता तो खट्याळ नजरेने तिच्याकडे पाहत मला, ते त्यामुळे बरं झालं, आता मला मला अडवायचं नाही, कळलं. आणि आता ती म्हणाली, शिशी, घाणेरडे निर्लज्ज, तुमचं सगळं व्हावं म्हणून सगळं क्रेडिट स्वतःला घेता का हो, सोडा आता, कामं आहेत मला. असं म्हणून ती गेली. खूप लाजत होती ती त्याच्यासमोर आज पण. आणि इकडे अस्मीला संध्याकाळी जवळपास 6 वाजता चैतन्यचा त्याच्या पोलीस क्वार्टरवर पोहोचल्याचा फोन केला होता त्यानं. सगळ्यांची चौकशी केली. अस्मीला म्हणाला, तू स्वतःची काळजी घे, आणि खूप सारे बोलणं झालं होतं दोघांचं. तसं तो हळूच म्हणला, अस्मी, एक दे ना. आणि ती खूपच लाजून म्हणली, आम्ही नाही, जा. आणि असं म्हणून फोन ठेवला. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.